मानसिक आरोग्याची, स्वतःच्या फिनॅन्शियल आरोग्याची, स्वतःच्या सोशल आरोग्याची आणि स्वतःच्या पूर्ण लाईफस्टाईलची तुम्हाला तुमची काळजी घेतली पाहिजे. कारण जवळचा माणसाला कितीही तुम्ही ओळखत असाल, कितीही पुरेपूर माहिती असेल त्याच्या स्वभावाची, पण जर जगावेगळी जेव्हा परिस्थिती येते ना, माणूस कधी बदलेल सांगता येत नाही. आणि माणसाची श्रीमंती ही पैशावर नसते, तो तुमच्यासाठी किती वेळ काढतो याच्यावरतीच त्याची श्रीमंती अवलंबून असते. म्हणून माणसावरती विश्वास ठेवून राहू नका, तुम्ही स्वतःवरती विश्वास व्हा, स्वतः कॉन्फिडंट व्हा. आणि 50 नंतर शरीर किती दिवस साथ देईल हे माहीत नाही, पण आपली फॅमिली सोबत ठेवा. आपल्या फॅमिलीशी आपले रिलेशन जे पण असतील ग्रजेस होल्ड करू नका. ग्रॅटिट्यूड एक्सपिरियन्स करायला चालू करा. जे आहे त्याच्याबद्दल धन्यवाद, जे मिळतं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद, आणि जे काय होतं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. ग्रॅटिट्यूडसारखं प्रॅक्टिस नाही, मेडिटेशन प्रॅक्टिस करा मित्रांनो. मेडिटेशन एक ट्रान्स फेजमध्ये जाऊन